भानुदास हा गोलंदाज आहे आणि आयोजकांचा निर्णय आला एक षटक संपेपर्यंत नाही आला 12वा खेळाडू तर मग पेनल्टी आहे 2 धावेची. भानुदास या गोलंदाज षटक संपलं आणि त्यानंतर आला तर मात्र पेनल्टी आहे. हे षटक संपायच्या आत तुम्हाला 12वा खेळाडू हा समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. बरेचसे प्रॉब्लेम आहेत पॉईंटच्या टीमकडे. 12वा खेळाडू नाही आहे. आधीच येताना आपण उशीर केलाय. लेट आले त्याचे 2 धावाचं पॅनल्टी लागली आहे परंतु 12वा प्लेअरची सुद्धा पॅनल्टी लागेल. पॅनल्टी लोडिंग आहे. या षटक संपण्याच्या अगोदर यायचं आहे. फटका चांगला आहे. पाहायचंय किती धावा मिळतील. पहिला बॉल खेळून झालाय. गोलंदाज भानुदासना बॉल फेकला होता. स्ट्राईक होती रवीकडे. धाव मिळेल ती फक्त एक. या मॅचला सुरुवात झाली. पहिला बॉल भानुदासचा फेकून झालाय. पॉवर प्लेचा पहिले षटक चालू असताना धावफलकावरती पहिली सिंगल धाव आल्या टीम हरिग्राम साठी. येणाऱ्या काही बॉल अजूनही शिल्लक असतील. रमेश आता स्ट्राईक वरती असणार आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला फिल्डिंग सेट करावी लागेल. प्रत्येक स्ट्राईक रोटेट झाली आहे तर लगेच तुमचा निर्णय घ्यायचा आहे फिल्डिंगचा. कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन थोडंसं फिल्डिंगमध्ये वारंवार चेंजेस करावे लागतात. भानुदासचा पुढचा बॉल हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल जाईल का? इथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय दूरवरून. गुरुनाथ हा क्षेत्ररक्षक होता तिथे आणि पहिला गडी बाद झालाय. रमेश हा फलंदाज. त्यानंतर दुसरा बॅट्समन मैदानामध्ये जातोय बाबूला आपण जाताना पाहताय आतमध्ये. परंतु फलंदाज रमेश जो मोठा फलंदाज होता टीम हरिग्रामचा तो मात्र पहिल्या बॉलवरती बाद झालाय. या षटकाचा दुसरा बॉल फेकला होता भानुदासनं आणि दुसऱ्या बॉलवरती एक विकेट. तर 12वा खेळाडू आलाय म्हणजे एका बाजूने वाचलेत पॉईंटची टीम. परंतु लेट झालंय तिथे मात्र तुम्हाला पॅनल्टी दिली आहे. 12वा खेळाडू पोहोचलाय. स्ट्राईकला बाबू पाहायचंय. बाबूसाठी हा पहिला बॉल असेल तर भानुदासचा तिसरा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या साईडला वळण घेतोय. हा बॉलर चांगला आहे. मोठे फटके मारून देणार नाहीये कारण जिथे बॉल पडतोय तिथून मात्र थोडासा वळण पाहायला मिळतोय. त्यामुळे फलंदाजाला आता थोडंसं हालचाल करावी लागेल. मागे पुढे काहीतरी करावं लागेल. पाहायचं या बॉलवरती. इथे मात्र फटका चांगला आहे. कव्हर पॉईंटच्या डोक्यावर हा बॉल फक्त उडवलाय पण आउटफील्ड पास असल्या कारणानं हा बॉल जाईल सीमा पार. 4 धावा आणि 4 धावेनं आता संघ जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. या षटकातील 4थ्या बॉलवरती आलेला हा चौकार. संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 5 धावा. पाहायला गेलं तर षटक अजूनही चांगलं फेकतोय कारण फक्त एक चौकार आलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथे 12-15 धावा या सहज मिळत आहेत. हा बॉल मात्र वाईड आहे. एक एक्स्ट्रा धाव मिळेल आणि एक्स्ट्रा धावेनं आता संघ थोडासा पुढे जाईल. 6 धावा. हाय स्कोर ज्या टीमचा असेल त्या संघाला बाय दिली जाईल कारण दुसऱ्या फेरीमध्ये 5 संघ राहतील. ज्या टीमचा हाय स्कोर असेल त्या टीमला मात्र नेक्स्ट राऊंड मध्ये प्रचारित केलं जाईल. आणि आतापर्यंत आपण पाहिला तर अण्णा 11 मोठा संघ हा सध्या तरी सगळ्यात वरती जाऊन बसलाय. हाय स्कोरचा विचार केला तर 58 धावा बनवल्या होत्या आणि त्या चेस झाल्या नाहीये. त्यानंतर आता ही मॅच असेल हरिग्राम आणि पॉईंट यांच्यामध्ये शेवटची मॅच आहे पहिल्या राऊंडची आणि इथे मात्र हाय स्कोर होईल का हे पाहायचंय. इथे बॅटची एज लागले. धावा किती येतील? बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ. शेवटपर्यंत बॉल मात्र फरार झालाय 4 धावेसाठी आणि 4 धावा ऍड होतील. टोटल धावसंख्या आता पहिल्या षटकामध्ये 11 धावा. 11 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. पहिलं पॉवर प्लेचं षटक अगदी बॅलन्स राहिलंय. बॅटिंग साईडने सुद्धा फायदेशीर आहे. गोलंदाजी साईडने सुद्धा फायदेशीर आहे.
पण येणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या पाचव्या षटकामध्ये काय चित्र बदलतील हे पाहायचंय दुसरा गोलंदाज कोण येईल. चला पॉईंटची टीम लगेच निर्णय घ्यायचे. दुसरा गोलंदाज सुनील कडे हा दुसरा षटक असणार आहे. या मॅचला आधीच उशीर झालाय त्यामुळे आता फील्डवरती कोणताही उशीर लावू नका, कारण जो कोणी गोलंदाज असेल ना त्याला लगेच पाठवायचं आहे. आणि टीम मीटिंग थोड्याशा कमी केल्या तर बरं होईल, कारण इथे एकाच एंडने खेळवले जात आहेत. जी फिल्डिंग आहे तिथेच ठेवायची आहे. जास्त बदल करताना इथे पाहत नाहीये आपण. प्रत्येक टीम हे कमी चेंजेस करतात. प्रत्येक लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असते त्यावेळेस मात्र चेंजेस पाहायला मिळत आहेत. परंतु दोन्ही रायटी बॅट्समन असले तर मात्र एखादा खेळाडू इकडे तिकडे करावा लागतो, परंतु सगळी फील्ड आपापल्या जागी असते. सुनीलच्या हातामध्ये दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकासाठी स्ट्राईकला फलंदाज असेल बाबू. पाहायचंय सुनीलचा पहिला बॉल. बाबूचा मोठा फटका येईल का? बॉल बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून, पण इथे बॉल आणि हाताचा संपर्क होत नाहीये. 2 धाबेची संधी होती. 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धाबेनं आता धावसंख्या झाली आहे 13 धावा. हवेचा वेग पाहिला तर अगदी लेफ्ट बॅट्समनला फायदेशीर ठरेल असा हवेचा वेग आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक लेफ्ट बॅट्समन कडे कशी राहील? ज्या टीमकडे जास्त लेफ्टी बॅट्समन आहेत ते अगदी मजा मारत असतील, परंतु राईटी बॅट्समनसाठी थोडासा मुश्किल होतं. इथे मात्र गॅप सिलेक्शन अगदी सहज हलक्या हाताने बॉल खेळून काढलाय. सरळ समालोचन कक्षमध्ये बॉल येतोय 4 धावेसाठी आणि 4 धावा धाव फलकावरती ऍड होतील. 4 धावेने संघ पुढे जाईल. टोटल धावसंख्या झाली आहे 17 धावा. दुसरं षटक चालू असताना 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या. एक गडी बाद 11. त्यानंतर मात्र बाबूने चांगली कामगिरी केली. बाबूच्या बॅटला बॉल लागतोय, परंतु हा बॉल मात्र बॅटची एज घेऊन गेलाय. जिथे थोडीशी मिसफिल्डिंग झाली होती. एक धाव कंप्लीट केली गेल्या. एका धाब्याने 18 धावसंख्या धावफलकावरती आहेत. सुनीलचं अजूनही षटक बाकी आहे. सुनील कडे अजूनही काही बॉल बाकी असतील. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल. रवी हा फलंदाज, लेफ्टी बॅट्समन. लेफ्टीसाठी मात्र इथे या मैदानावरती आता सध्या तरी फायदा आणि येणाऱ्या अजून थोडासा उशीर झाला तर अजून फायदा येईल. नेक्स्ट राऊंड मध्ये बराचसा हवेचा वेग लेफ्ट बॅटरसाठी फायदेशीर ठरेल. बॉल हवेत आहे. मिस टायमिंग आहे, परंतु पाहायचं आहे बॉल जाईल कितपर्यंत. आणि हा षटकार नक्कीच जसं म्हटलं होतं की मिस टायमिंग सुद्धा बाहेर जाऊ शकतोय आणि तेच पाहायला मिळालं. बॉल बसल्यावर बॅटला बसला तसं लगेच असं वाटलं की हा बॉल अगदी सर्कलच्या थोडासाच पुढे जाईल, पण हा बॉल मात्र सीमा पार झाला आणि 6 धावेनं संघ आता वेगानं पुढे चाललाय. टोटल धावसंख्या 24 धावा. 10ची सरासरी. आता मात्र थोडेसे जास्त धावा येताना पाहता या षटकामध्ये. मोठा टीम अगदी प्रयत्न नक्कीच या षटकामध्ये या इनिंग मध्ये कमी धावा येण्यासाठी प्रयत्न करीत असतील. मोठा संघ जरी आउट फिल्डिंगच्या बाहेर आहेत तरी सुद्धा, कारण हा येतोय दुसरा षटकार. मोठ्या टीमच्या चिंता वाढतायत आता, कारण इथे दुसरं षटक चालू असताना धावफलकावरती धावा लागल्यात 30 आणि अजूनही 3 षटकं बाकी आहेत. 58 धावा तुमच्या धोक्यात आहेत. पाहायचंय अजूनही येणारे काही बॉल शिल्लक असतील. षटक क्रमांक दुसरं चालू आहे सुनीलचं. लेफ्ट बॅट्समन रवी इथे ब्लॉक केलं गेलाय. स्वतःला अगदी रोखून ठेवलं. इथे हा बॉल जर स्टंप वरती आदळला असताना तर मोठी विकेट बाहेर आली असती, पण इथे षटक संपलं. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 30 धावा. या षटकामध्ये 19 धावा खर्च झाल्यात. मोठं षटक पडलं. आतापर्यंत या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये तरी 19 धावांचं षटक पडलं नव्हतं. ते षटक मात्र सुनील कडून आता पाहायला मिळालं. तिसरा गोलंदाज चला मैदानामध्ये लगेच पाठवा. तिसरा गोलंदाज रवी जो, मैदानामध्ये आहे तोपर्यंत 58 धावा सेफ नाहीयेत.
त्यानंतर मात्र रवीची विकेट जर मिळाली तर कुठेतरी कमबॅक होईल पॉईंटची टीम. पाहायचंय काय घडेल. तिसरा षटक कोणाच्या हातामध्ये आहे. रोहिदास. पहिला भानुदास होता, त्याने 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर सुनीलने 19. त्यानंतर आता रोहिदास आलाय. तर स्ट्राईकला फलंदाज रमेश बाबू आहे. बाबू बाबू सुद्धा एक घातक फलंदाज. मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेत. पाहायचंय तिसरा षटक पहिलाच बॉल. फटका खेचला आहे. 2 फिल्डरच्या मधोमध जाईल का. फिल्डर आहे तिथे. एकच धाव मिळेल. 31 धावा. बाबू फक्त स्ट्राईक देण्याचं काम करतोय. त्याला माहिती आहे जोपर्यंत लेफ्टी बॅट्समन आहे क्रीजवरती तोपर्यंत त्याचा फायदा कसा काढता येईल. तो जितका स्ट्राईक वरती राहील ना तितक्या धावा येण्यास संधी आहे हरिग्राम टीमकडे. हवेचा वेग आपण पाहिला तर अगदी लेफ्टी बॅट्समनला फायदेशीर ठरेल. पहिल्या बॉलवरती एक सिंगल. त्यानंतर स्ट्राईक वरती फलंदाज रवी ज्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 मोठे फटके. आता मात्र फसलाय. शतरक्षक येईल का झेलवरती. झेल होणं गरजेचं होतं पण बॉल जाईल सीमा पार 4 धावेसाठी. अजून एक मोठा फटका येतोय आणि या 4 धावेनं आता संघ मात्र अगदी वेगानं पुढे जातोय. अगदी असं वाटतंय जसं की ड्रायव्हिंग सीट वरती हरिग्राम टीम आहे आणि जो ड्रायव्हर कोण आहे ना तो रवी आहे ज्याचा पाय एक्सिलेटर वरती आहे. स्पीड कमी होत नाहीये धावांचा. टोटल 35 धावा आहेत धावफलकावरती. पाहायचंय पुढचा बॉल. इथे हेलिकॉप्टर फिरवलाय पण अगदी ग्राउंडच्या लगत बॉल चाललाय फिल्डर कडे जिथे चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेनं 37 धावा आहेत धावफलकावरती. तिसऱ्या षटकामध्ये अगदी वेगाने धावसंख्या जमा केली आहे. हरिग्राम टीम अगदी पहिल्या राऊंडला जी बाय आहे ना तिच्या अगदी जवळ जाऊन पोहोचतोय परंतु सातत्य ठेवणं गरजेचं आहे. रवी पुढचा बॉल. रवीनं बॉल भिरकावून दिलाय शतरक्षकाच्या डोक्यावरनं. अजून एक मोठा फटका. अजून 6 धावा. आता मात्र असं वाटतंय की हरिग्राम टीम या पहिल्या राऊंड मध्ये बाय घेऊनच पुढे जाणार आहे. या षटकारानं धावसंख्या झाली आहे 43 धावा. मोठा टीमचा हाय स्कोर होता आणि 58 आणि आता मोठा टीमचे निम्मे प्लेयर आता उभे राहिलेत कारण आता माहिती आता आपली मॅच लागणार आहे. या मॅचच्या अगोदर अगदी शांत बसले होते आणि त्यांना असं वाटलं होतं कदाचित आपल्या पुढे कोणी जाणार नाहीये कारण बराचसा मोठा हाय स्कोर बनवला होता पण आता तो सेफ नाहीये. जरी हा हरिग्राम संघ पुढे गेला नाहीये तरी पण पुढे जाण्यासाठी संधी आहे. पोइंजे टीमला सुद्धा रोखावं लागेल. पोइंजे टीमच्या बाजूने सध्या तरी मला वाटतं मोठा टीम असेल. एखादा विकेट. हा वाईड बॉल आहे आणि हा वाईड बॉल नंतर धावसंख्या अजून पुढे जाईल. 44 धावा. हरिग्राम टीम सुरुवातीला आल्या आणि त्यांचा खेळ फार चांगला आहे. इथे अपील केली जाते परंतु पंचाने हा अपील मात्र फेटाळून लावले. थोडासा बाहेर खेळतोय फलंदाज आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव येईल आणि टोटल आता 45 आहेत. अजूनही हाय स्कोर साठी पाहायला गेला तर 14 धावेची गरज आहे. भानुदाचं षटक अजूनही बाकी आहे. भानुदासचा पुढचा बॉल. बॅटची एज. इथेही 4 धावा मिळतील. एष्टी रक्षकाकडून झालेली चुकी आणि इथेही 4 धावा मिळतील. संघाची टोटल धावसंख्या 49 आणि इथे मात्र षटक संपलं तिसरं आणि 49 धावा धावफलकावरती. नक्कीच आता मोठा टीम मात्र सगळी उठली आहे. त्यांच्यावरती आमचं लक्ष आहे कारण आता त्यांना मॅच खेळावी लागेल.
नक्कीच जसा हा हाय स्कोर पास करेल ना यारिग्राम टीम, त्यानंतर लगेच कोणाकोणाचे सामने होतील ना ते लगेच डिसाईड होईल. आणि शक्यता आहे मुठा आणि भिलवले यांच्यामध्ये सेकंड राऊंडचा पहिला मॅच. कारण अजूनही हरिग्राम टीम अजूनही हाय स्कोअरमध्ये गेलेले नाही आहेत. अजूनही धावा त्यांना बनवायच्या आहेत. भानुदास भानुदास हा गोलंदाज. लेफ्ट हँड बॅट्समन रवी स्ट्राईकला आहे. फक्त एक गडी बाद झालाय रमेश. त्यानंतर बाबू आणि रवी हे खेळतायत. आणि रवीचा विचार केला तर बरेचसे फटके त्याच्या बॅटमधून आलेत, बऱ्याचशा धावा. हा जो काही टार्गेट आतापर्यंत चाललाय त्याचा निम्मा टार्गेट हा रवीच्या बॅटमधून आलेला आहे. त्यानंतर बाबूने सुद्धा चौकार लगावलेत. 10 बॉल 29 खेळतोय रवी हा फलंदाज. अर्धशतकाकडे जाण्यास त्याला संधी आहे. पुढचे बॉल त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक राहील का? बॉल मात्र चाललाय वेगानं सीमा पार 6 धावेसाठी. मोठे फटके फक्त येत आहेत. चौकार कमी पाहायला मिळाले पण षटकार जास्त येत आहेत बॅटिंग करणाऱ्या रवीच्या बॅटमधून. 55 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 चालू असताना भानुदासनं पहिलं षटक 11 धावाचं टाकलं होतं. त्यानंतर वैयक्तिक हा दुसरा षटक आहे आणि तेही तो थोडासा मागडा ठरतोय. चला मैदानामध्ये बॉल द्यायचा आहे, जुना बॉल द्यायचा आहे मैदानामध्ये. अजूनही 4 बॉल बाकी असतील या चौथ्या षटकातील. गोलंदाज भानुदास आपलं वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय, परंतु इथे थोडंसं मागडं ठरताना आपण पाहताय. हा मोठा फटका अगदी समोरच्या दिशेला समालोचन कक्षामध्ये जिथे त्यांचं पवेलियन होतं त्या पवेलियन मध्ये हा बॉल फटकावलाय षटकार फलंदाज रवीनं. आणि हाय स्कोअर कंप्लीट झालेला आहे आणि यानंतरच्या मॅचेस डिसाईड झाल्यात. पहिली मॅच असेल सेकंड राऊंडची मुठा आणि बिलवले यांच्यामध्ये आणि दुसरी मॅच असेल लोणावळा आणि त्यांच्या विरोधात ढोकवाडी. चारही टीमने तयारीत राहायचं आहे. 13 बॉल 43 झाल्यात वैयक्तिक रवी. 13 बॉल 43 खेळतोय रवी. संधी आहे अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी. पाहायचंय होईल का? हा फटका सुद्धा चांगला आहे. 1 बाउन्स सीमा पार जाईल का? अडवला गेलाय. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेला संधी तू माय माय, परंतु इथे रोखलंय. स्ट्राईक आता जास्तीत जास्त रवीकडे ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. वैयक्तिक रवी 45 वरती आहे. 5 धावांची गरज अर्धशतक कंप्लीट होण्यासाठी. पाहायचं आहे येणारे बॉल अजूनही या षटकातील एक बाकी असेल. या बॉलवरती काय घडेल? मोठा फटका स्ट्राईक आपल्याकडे ठेवल का? मोठा फटका येतोय. बॉल चाललाय सीमा पार. अर्धशतक कंप्लीट. रवी वेल डन रवी. आपला अर्धशतक कंप्लीट केलाय. नक्कीच बॅट वरती गेले रवीनं आणि या स्पर्धेचा कदाचित हा पहिला अर्धशतक असेल जो रवीच्या बॅटमधून आलाय. आणि नक्कीच एक मोठा बॅट्समन आपले अर्धशतक कंप्लीट करतो या खेळपट्टीवरती, या मैदानावरती. आणि जर आपली टीम वरती गेली ना तर आपल्याकडे 3 बाईक आहेत, त्यातली एखादी तरी नावा होईल. पण ते सातत्य ठेवणं गरजेचं आहे कारण 50 धावा वैयक्तिक सध्या तरी पहिलाच बॅट्समन असेल रवी. चला अजून एक बॉल द्या नवीन. जुना जुना द्यायचा आहे म्हणजे मैदानामध्ये नवीन जुना आहे. प्रत्येक षटकाराला बॉल जातोय बाहेर. आता आयोजकांकडे बॉल कमी राहिले. षटक लवकर संपवा नाहीतर रवीला नॉन स्ट्राईकला ठेवा तर कुठेतरी काम होईल. धावसंख्या किती आहे? 71 धावा. अजून एक षटक बाकी आहे. गोलंदाज अंकुश हा गोलंदाज आहे.
71 धावा म्हणजे हा संघ जर सुरुवातीला 71 धावा केल्या असत्या ना तर येणारे 4 जोड्या मात्र डोक्याला हात लावून बसल्या असत्या. 71 धावा कधी होतील. हा फटका पाहायचा आहे. लांबी किती, उंची किती, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि ते चुकी होत नाहीये. आणि संधी सुद्धा कमी मिळाल्या होत्या क्षेत्ररक्षकांकडे. आणि ते मात्र फलंदाज बाद होईल दुसऱ्या नंबरचा बाबू. त्यानंतर आता लगेच मैदानामध्ये जा खेळाडू. रवीनं आपला अर्धशतक कंप्लीट केलाय. 5 षटकामध्ये 50 धावा लावणं फार मोठी कामगिरी आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर 4 किंवा 5 षटकांच्या वरती मॅचेस नसतात आणि त्याच्यामध्ये अर्धशतक कंप्लीट करणं म्हणजे फार मोठी गोष्ट एखाद्या टेनिस क्रिकेट खेळाडूला. आणि हरिग्रामचा रवी मात्र तो अर्धशतक कंप्लीट करतोय 15 बॉलमध्ये. आपण मॅच पाहिली असेल न्यूझीलंड आणि इंडिया यामध्ये अभिषेक शर्मानं 14 बॉलमध्ये 50 कंप्लीट केली होती, तरी सुद्धा तो 2 नंबरला आहे. म्हणजे पहा किती कॉम्पिटिशन आहे 50साठी. आणि इथे मात्र बॉल जाईल सीमा पार. मोठा फटका येतोय 6 धावेचा. गेल्या गेल्या प्रहार करतोय फलंदाज संजय आणि अगदी रणनीतीने त्याला उतरवलं होतं. कारण या मैदानावरती लेफ्टी बॅट्समन जेवढे पुढे ढकलू ना तेवढा फायदा आहे आणि तोच फायदा उचलताना हा लेफ्टी बॅट्समन संजय. आणि 6 धावा. लेफ्टी बॅट्समनने षटकार मारला का बॉल मात्र येत नाहीये मैदानात. आता जुने बॉल संपले. आता आयोजक काय किती जुने बॉल ठेवतील. हा शेवटचा बॉल आहे जुना. आता जेवढ्या मॅचेस झाल्यात तेवढे बॉल आता आले तुमच्याकडे. रोलिंग बॉल आता नसणार आहे. काहीतरी करू आम्ही. हा बॉल वाईड आहे आणि गोलंदाजांची चुकी कुठे होते तर इथे पहा ज्या दिशेने वारा सुटलाय हवा सुटले त्याच दिशेला गोलंदाजी होते. म्हणजे फलंदाज लेफ्टी आहे त्याला अगदी सोपं झालंय मारण्यासाठी आणि त्याचंच उत्तर म्हणजे धावा भरपूर आहेत. इथे पहा इथेही संपर्क झाला असता तर मोठे फटके आले असते. इथेही धावा मिळतील. दुसऱ्या धाव घेण्यास संधी आहे पण इथे काय घडेल जाईल का. इथे एकच धावेवरती रोखलं. संघ जाऊन पोहोचला एका धावेनं. 79 आणि लेग बायची आहे. 79 धावा. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील 3. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला होता परंतु इथे फसलाय. फलंदाज रवी बाद झाला. आता बाद झालाय परंतु बाद होण्या अगोदर जी कामगिरी केली ना रवीने ते अगदी वन साइड मॅच जिंकण्या इतकी चांगली कामगिरी आहे. इथून जर पॉइंटच्या टीमला जिंकायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती प्रहार करावं लागेल. संतोष चाललाय नवीन बॅट्समन. चला लगेच जा मैदानामध्ये. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर 3-4 बॉल फेकून झालेत. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील शेवटच्या षटकाचे. 79 धावा धावफलकावरती आहेत. सध्या तरी नाहीये. हे तर कंप्लीट हायस्कोर आहे. यानंतरची मॅच असणार नाहीये पहिल्या राऊंडची त्यामुळे हा संघ अगदी डिक्लेअर झाला हायस्कोर मध्ये. इथे बॉल मागे उडवण्याचा प्रयत्न सुपला शॉट पण आता इथे सुपला शॉट लागला नाहीये. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल. धावा किती येतील हे पाहायचं आहे. 79 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल अंकुशचा. फटका चांगला आहे. धावा किमान 2 धावा मिळतील. पाहायचं एक कंप्लीट चौकाराच्या दिशेने बॉल चाललाय आणि हा इथं येतोय चौकार. शेवटच्या बॉलला पण एक मोठा फटका आलाय आणि धाव संख्या टोटल पाहिली तर 83 धावा. येणारे 30 बॉल 84 धावांची गरज आहे पॉइंटच्या टीमला. चला पॉइंटची टीम आपण लगेच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. आणि खरोखर लवकर आला होता संघ हरिग्राम आणि त्यांची बॅटिंग सुद्धा त्यांच्या अगदी नशिबाने साथ दिलाय. पॅनल्टीच्या धावा ऍड केल्या जातील. 83 धावा झालेत आणि 2 पॅनल्टीच्या घेतल्या तर 85 होतील आणि 86चा टार्गेट आहे. धावा ऍड केल्या गेल्यात. शेवटला काही ठेवलं नाहीये. 86चा डायरेक्ट टार्गेट आहे तुमच्या समोर पॉइंटची टीम. 30 बॉल 86 धावा तुम्हाला कंप्लीट कराव्याच लागतील विजयी व्हायचं असेल तर.
असेल पहिली लढत दुसऱ्या राऊंडची. मोठा अण्णा 11 मोठा आणि त्यांच्या विरोधात अगदी या परिसरातील एक चांगला संघ, नामांकित संघ भिलवले. अगदी या मैदानाच्या जवळचा संघ आहे आणि मॅच पाहायला मोठी मजा येणार आहे, कारण दोन्ही बाजूला अगदी चांगले खेळाडू आहेत आणि एकमेकांच्या विरोधात लढताना अगदी मॅच मध्ये बरीचशी मजा पाहायला मिळेल. या मॅच मध्ये जास्त मजा नाही आहे, कारण हरिग्राम टीमचा विचार केला तर 86 धावांचा टार्गेट ठेवला आहे. मजा तेव्हाच येईल ज्या वेळेस पौंजे टीमच्या बाजूने सुद्धा याच प्रकारची फटकेबाजी होईल. प्रश्न हाच आहे की पौंजे टीमकडे एखादा लेफ्टी आहे की नाही आहे, आणि जर का एखादा असेल ना तर मात्र हरिग्राम टीम आपले 86 धावा सुद्धा इथे सेफ नाही आहे. कारण ज्या प्रकारे आपल्या लेफ्टीनं ज्या बॅटिंग केली, अर्धशतक कंप्लीट केलं होतं रवीने, तशाच प्रकारचा एखादा लेफ्टी जर पौंजे टीमकडे असेल तर मात्र ह्या धावा सेफ नाही आहे 5 षटकामध्ये. पहिला बॉल खेळण्यासाठी स्ट्राईकला फलंदाज अविनाश, नॉन स्ट्राईकला अंकुश आणि गोलंदाज रवी. लेफ्ट हँड गोलंदाज. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट, फलंदाज बाद होईल. संग्राम चला पाहूया ग्राउंड वर, मैत्रीच्या शिकाचा हारन संग्राम चला पाहूया ग्राउंड वर. धन्यवाद डीजे. नक्कीच डीजे मास्टर आमचे आलेले आहेत आणि या स्पर्धेचा टायटल सॉन्ग सुद्धा वाजलेला आहे. सुरुवात खरी तर डीजे ची होते तेव्हा टायटल सॉन्ग वाजवलं जातं. त्यानंतर विनंती करतोय दोन्ही टीमच्या कर्णधाराला अण्णा 11 मोठा आणि बिलवले, आपण टॉससाठी यायचं आहे. पहिल्याच बॉलवरती एक मोठी विकेट. त्यानंतर गुरुनाथ चाललाय मैदानामध्ये, रोहिदास चाललाय. मोठा टीमचा कर्णधार आलाय. बिलवले टीमला विनंती आहे. मोठा टीमचा बारक्या मागच्या मॅच मध्ये तुफानी बल्लेबाजी आणि गोलंदाजी, परंतु इथे काय घडतंय, पहिल्या षटकामध्ये एक मोठी विकेट पहिल्या बॉलवर, त्यानंतर मात्र धावा येत नाहीये. बिलवले टीमचा कर्णधार अनिल इरवा सुद्धा आलाय. दोन मोठ्या टीम मध्ये लढत पाहायला मिळेल. नेक्स्ट राऊंड पाहायचंय कोण जिंकणार, कोण शेवटपर्यंत राहणार. इथे पंचांचा इशारा आलाय वाईड बॉल. टॉस जिंकलाय मोठ्या टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय, ज्या टीमची बॅटिंग असेल ही मॅच संपल्यानंतर आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आणि फिल्डिंग करणारी टीम मात्र मैदानामध्ये जायची आहे. हा बॉल पुन्हा एकदा वाईड बॉल. लगातार 2 वाईड बॉल पाहायला मिळत आहेत गोलंदाज रवीकडून. रवी सुद्धा गोलंदाज फलंदाजी करत असताना 51 धावा, परंतु त्याच्यावरती आता आक्रमण होत नाहीये फलंदाजांकडून. पुढचा बॉल रवीचा पाहायचा आहे. बाणुदास बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षकाला दूरवरचा प्रवास, पण इथे मात्र दोघांच्या मधोमध ही झेल पडली आहे आणि झेल पडल्यानंतर धावा कंप्लीट झाल्या ती फक्त एक. टोटल 3 धावसंख्या. अंकुश आता स्ट्राईक वरती जाईल. स्ट्राईकला अंकुश असेल. आता 86 धावांचं मोठं टार्गेट आहे समोर. हा फटका चांगला आहे, वेगवान फटका होता. इथे क्षेत्ररक्षक फील्ड करतोय तोपर्यंत एकच धाव. सिंगल फक्त येते आणि एका धावेनं संघ हरिग्राम अगदी एक धाव तुम्हाला हसत देईल. त्यांच्यावरती प्रेशर तेव्हाच येईल जेव्हा मोठे फटके येतील. हा सुद्धा चांगला बॉल आहे. अजून एक डॉट बॉल येईल. कदाचित या षटकातील हा शेवटचा बॉल असेल. फटका चांगला आहे, पण त्या दिशेला अगदी विरुद्ध दिशेला हवा आहे, त्यामुळे ही झेल अगदी हातामध्ये होती ती सुद्धा सुटली गेली.
तुमच्याकडे धावा भरपूर आहेत, याचा असा अर्थ नाहीये की मिस फिल्डिंग केली तरी चालेल. जर अजूनही एखादा फलंदाज तापला ना पाहिजे टीमचा, तर मात्र या 86 धावा सुद्धा होतील. षटक पहिलं संपलंय, धावफलकावरती धावा. जोरानं गाजतैर पलसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर पलसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर पलसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. नक्कीच या स्पर्धेचा टायटल सॉन्ग आणि अरुण वाघचौरे सर इथे उपस्थित झाले, त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ते सुद्धा फार मोठ्या मोठ्या मॅचेसचे आयोजक आहेत आणि त्यांचे उपस्थिती या वर्णे पळसदरी पंचायत चषक 2026 मध्ये पाहायला मिळते. अरुण वाघचौरे साहेबांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत केलं जाईल. त्यानंतर पहिला बॉल, फटका चांगला आहे, परंतु इथे काय घडेल, अजून एक विकेट जाते, फलंदाज बाद होईल. आहे आयोजन मैत्री ग्रुपचा बक्षीस ठेवलाय लाखा लाखाचा ठेवलाय लाखा लाखाचा बक्षीस ठेवलाय लाखा लाखाचा थरार रंगलाई बारीक तोषकांचा बाईक बक्षीस मालिका वीरांना बक्षीस मालिका वीरांना बाईक बक्षीस मालिका वीरांना चौकार षटकारांची आतिषबाजी आज पाहायला मिळणार चौकार षटकारांची आतिषबाजी आज पाहायला मिळणार. टोटल धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल फक्त 5 आणि विकेट गमावले 2. या मॅच मध्ये पोंजे टीम अगदी उशिरानं आली आणि परफॉर्मन्स सुद्धा आपण पाहिलं ना तर इतकं चांगलं राहिलं नाहीये. वेळेला जर महत्त्व दिलं असतं, तुम्ही वेळेत उपस्थित झाले असते, तर या मैदानाचे कानेकोपरे तुम्हाला माहिती झाले असते. खेळपट्टीवरती बॉल कसा पडतोय, कुठे पडतोय आणि कसा टाकावा याचा अभ्यास केला असता, परंतु लेट आले आणि इथे मात्र पुन्हा एकदा घरचा रस्ता तुम्हाला पकडावा लागेल. या बॉलवरती 4 धावा मिळतील आणि 4 धावेच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचणार आहे 9 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 चालू असताना गोलंदाज संजय आलाय. संजय पाहायचंय, अजून एक चांगला फटका, फिल्डिंग थोडीशी वाईड होती आणि हा बॉल मात्र एक धाव कंप्लीट केल्यानंतर बॉल पकडला गेला. 10 धावा. नक्कीच अरुण वाघचौरे साहेब इथे उपस्थित झालेत, मोठे आयोजक आहेत ते आणि नुकतीच याच महिन्यामध्ये कदाचित त्यांची नाईटची स्पर्धा पार पडली संजय नगरच्या ग्राउंडवरती. फार मोठी स्पर्धा होती आणि हा बॉल जाईल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, एकही धाव मिळणार नाहीये. दहा धावा धावफलकावरती आहेत, अजूनही 76 धावेची गरज आहे. या स्पर्धेचा टायटल सॉन्ग आपण पाहू शकाल, फार चांगलं सॉन्ग आणि ते वाजवलं जात आहे आणि दिवसातून बऱ्याच वेळा हा सॉन्ग वाजवला जाईल यात काही शंका नाहीये, कारण फार चांगली स्पर्धा. वर्णे पळसदरी पंचायत चषक 2026 चे हे पर्व. फटका प्रॉपर टायमिंगनं मारायचा होता आणि तोच मारलाय आणि फलंदाज मात्र या 6 धावेनं पुढे जाईल. धावसंख्या 20 धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. मनोज झोरे दादांनी आयोजन केलंय दमदार आयोजन केलंय दमदार आयोजन केलंय दमदार. कारण बॉल आलाय मैदानामध्ये, तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. नाहीतर इतकं चांगलं गाणं आहे, जास्त वेळ असेल ना तेव्हा हा गाणं वाजवायचं आहे, कारण त्यामध्ये सर्व आयोजकांची नावं आहेत आणि सर्वांची नावं येणं गरजेचं आहे. फार चांगलं आयोजन पाहायला मिळतंय. गोलंदाज रवीला हा पुन्हा एकदा दुसरं षटक दिलाय. कोणत्याही एका गोलंदाजाला 2 षटकांची संधी असते आणि इथे मात्र ती संधी रवीकडे आहे.
रवीनं पहिलाच बॉल डॉट फेकलाय. पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा आहेत 20. अजूनही 66 धावांची गरज आहे. अपील केली जाते पण हा बॉल बॅटला बॉल स्पर्श न होता यष्टिरक्षकाकडे गेलाय. हा डॉट बॉल येईल. ही मॅच पूर्णपणे एका बाजूला झुकली. सुरुवातीपासून जिथून रवीनं फटकेबाजी केली ना तिथून ती मॅच मात्र हातातून गेली आहे पोइंजे टीमच्या. इथे बॉल हवेत आहे. कॅच इटचा कॉल पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक जाईल का आणि ते मात्र थोडस मिस जजिंग पाहायला मिळालं. बॅलन्स भेटला नाहीये क्षेत्ररक्षकाला. अंकुश स्ट्राईकला. एका धावेनं संघ आता 21 धावेवरती जाऊन पोहोचलाय. बॉल हवेत आहे पुन्हा एकदा. खरं तर फुल टॉस बॉल होता. बॉलला पाठवायचं होतं सीमा पार पण तसं घडलं नाहीये. बॉल मात्र स्वतः गोलंदाजाने तो कलेक्ट केला. कॅच घेतल्या. अजून एक विकेट जाईल. फलंदाज अंकुशच्या पारीचा अंत झालाय. नियोजनात हाई पावर, नियोजनात हाई पावर, नियोजनात हाई पावर. त्यांच्या नावाची चर्चा होते साऱ्या जिल्ह्यावर, त्यांच्या नावाची चर्चा होते साऱ्या जिल्ह्यावर. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर, पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर, पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर, पळसदरी पंचायत चषक माना. वर्णे पळसदरी पंचायत चषक 2026 अगदी या मैदानावरती गाजते आणि अगदी दमदार आयोजन. जसं गाण्यामध्ये उल्लेख केलाय तशाच प्रकारचं आयोजन पाहायला मिळतंय. आणि इथे हा बॉल जाईल सरळ निर्धाव. त्यानंतर नवीन बॅट्समन गेला होता सुनील अनिल अनिल अमोल आहे. इथे दांडी गुल नो. पळसदरी पंचायत चषक गाजतैर आज वरने ग्राउंड वर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 21. 65 धावांची गरज अजूनही आहे. 12 बॉल 65 धावा. हे नक्कीच मुश्किल आहे. नामुमकिन नाही आहे परंतु मुश्किल आहे आणि तिथपर्यंत जाणं फार कठीण आहे. फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. उचलणार फेकणार तोपर्यंत एकच सिंगल कंप्लीट होईल. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. हरिग्राम टीम मात्र या मॅच जिंकल्यानंतर अगदी डबल धमाका असेल. एकतर ही मॅच जिंकेल आणि त्यानंतर त्यांना लगेच बाय सुद्धा मिळेल म्हणजे सरळ तिसऱ्या राऊंडमध्ये त्यांचा प्रवेश होईल. हा फटका चांगला आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे. इथे झेल सोडली गेली आहे. सूर्यप्रकाश कदाचित आला असेल डोळ्यावरती कारण त्याच दिशेने तो प्रकाश येतोय आणि इथे मात्र एक धाव अजूनही कंप्लीट होईल. एका धावेनं संघ पुढे जातोय परंतु या धावा फक्त टार्गेटच्या अंतर कापेल. विजय होऊ शकत नाहीये टीम. विजय होण्यासाठी मोठे 2 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 25 या धाव. 2 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 25 या धावसंख्येवरती. अजूनही 61 धावेची गरज आहे. येणारे बॉल असतील 8 आणि 61 धावेची गरज आहे. खूप मोठा टार्गेट अजूनही बाकी आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फर्स्ट स्लिप मध्ये हा बॉल अडवला गेला. सेकंड स्लिप सुद्धा तैनात केली गेली हरिग्राम टीमने. टेनिस क्रिकेटमध्ये असं पाहिलं जात नाहीये परंतु इथे पाहायला मिळतंय कारण एकदा का फर्स्ट स्लिप आणि सेकंड स्लिप मध्ये बॉल गेला तर तो मिळत नाहीये. बॉल भेटत नाहीये क्षेत्ररक्षकाला. पुढचा बॉल कदाचित या षटकातील शेवटचा बॉल आहे. बालू इथेही बॅट चेंज लागल्याने सेकंड स्लिपला आता फीड केला गेलाय. दोन्ही अगदी चालाक खेळाडू ठेवलेले आहेत. फर्स्ट स्लिपला आणि सेकंड स्लिपला सुद्धा. पहिला बॉल गेला होता फर्स्ट स्लिपला आणि आत्ताचा बॉल सेकंड स्लिपला अडवला गेला आणि ते मात्र षटक क्रमांक 4 समाप्त झालं. 5व्या षटकासाठी गोलंदाज लगेच पाठवायचा आहे. या मॅच मध्ये फक्त बॉल फेकायचं बाकी आहे. मॅच मात्र
जवळजवळ जिंकली आहे, कारण आता 60 धावेची गरज आहे 6 बॉलमध्ये. प्रत्येक बॉलवरती आता 10 धावांचा फटका खेचावा लागेल आणि 10 धावांचा फटका सध्या तरी क्रिकेटमध्ये अवेलेबल नाहीये. 6 बॉल 60 धावेची गरज. फटका पोचला आहे, क्षेत्ररक्षण पोहोचल का सेल पर्यंत. विठ्ठल वाघमारे साहेब मॅन फ्रॉम खाणाव यांचं इथे आगमन झालंय. त्या साहेबांना विनंती आहे आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. विठ्ठल वाघमारे साहेब खाणाव यांना विनंती आहे आपण या आमच्या स्टेजमध्ये येऊन बसायचं आहे. नक्कीच ह्या मॅचच्या ब्रेकमध्ये आलेल्या पाहुण्यांचं मान सन्मान केलं जाईल. अरुण वाघचौरे साहेब आणि गणेश देशमुख साहेब, आणि पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचे आयोजकांतर्फे सहर्ष स्वागत केलं जाईल आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचे मान सन्मान सुद्धा केले जातील. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि ती इथेही जपताना आपण पाहताय. आयोजक वर्णे पळसदरी ग्राम पंचायत चषक 2026 मैत्री ग्रुपची ही आयोजित स्पर्धा आजचा दुसरा दिवस आणि फार मोठी स्पर्धा ही खेळाडूंच्या भेटीला आली. खरं तर वाईट बॉल आहे. 3 बाईक आहे तिथे मॅन ऑफ द सिरीजसाठी आणि नक्कीच ज्या खेळाडूच्या नावावरती बाईक जाईल ना त्याला मात्र फार मोठी संधी आहे बाईक घेण्यासाठी. आणि आजच्या दिवसाचा विचार केला ना तर रवीने जर सातत्य ठेवलं ना बॅटिंगमध्ये येणाऱ्या मॅचेसमध्ये आणि जर टॉपला निघाली तर मात्र रवी मात्र वन साईड जाणार आहे, यात काही शंका नाही आहे. रवीनं ते आता सातत्य ठेवणं गरजेचं आहे. इथे पुन्हा एकदा संतोष करणं ही दुसरी चुकी आहे. इथे जर तुमच्या धावा कमी असत्या ना तर मात्र तुमच्या अंगाशी आल्या असत्या, पण तुमच्याकडे धावा भरपूर आहेत त्यामुळे असल्या चुक्या तुम्हाला अगदी चालून जातील, पण माफी नाही आहे अशा चुक्यांना. हवेत जेल आहे, पायचे क्षेत्ररक्षक पोहोचणार का आणि बॉल जाईल सीमा पार. पुन्हा एकदा चुकी झालेली दिसते, आम्हाला दिसलं नाहीये पडद्याच्या मागून, पण असं वाटतंय की बॉल चाललाय सीमा पार आणि 4 धावेनं संघाची धावसंख्या आणि मॅच फिनिश झाल्या. फक्त 33 वरती फक्त जाऊन पोहोचले, अजूनही निम्मा टार्गेट हा झालाच नाही आहे. चला टॉस झाला आहे. नेक्स्ट मॅच एका बाजूला मोठा संघ, एका बाजूला बिलवले संघ एकमेकांच्या विरोधात लढताना बॅटिंग करणारी टीम आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे, तर फिल्डिंग करणारी टीम एका रांगेत मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे.